चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होणारा गुटखा साठा जप्त केला असून सुमारे 37,75,200 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. दिनांक 18 मार्च 2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले व त्यांच्या पथकातील कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की आयशर वाहन क्रमांक MH04 LQ 2543 मधून अवैध गुटखा माल नांदगावकडून जळगावकडे नेला जात आहे. सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर गावाजवळ चाळीसगाव वडगाव रोडवर सापळा रचण्यात आला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले यांच्या सतर्कतेने संशयित वाहन येताना दिसताना पोलिसांनी ते थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव शहजाद अहमद मोहम्मद याकूब वय 28 राहता नवसारी गुजरात असे सांगितले. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनात चालकाला ताब्यात घेऊन पंचासमक्ष तपशील पंचनामा केला. यामध्ये विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूमध्ये एकूण 37,75,200 रुपयाची पाकिटे जप्त करण्यात आली. तसेच वाहतूक करणारे वाहन जप्त करत या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 12, 223, 274, 275, 3-5 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी सदर वाहन हे धुळे चाळीसगाव बाळू शिंगाडे यांचे असल्याचे समोर आले असून इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपींचा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदीप गुले व त्यांच्या पथकाने केली आहे. चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव.